नमस्कार मित्रांनो, आज खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय. नवीन व्हिडिओ आहे. 7 स्ट्रीम्स आहेत. ठीक आहे. सायलेंटली इन्कम तुम्ही तुमचं कसं जनरेट कराल आणि ते तुम्ही कसं दुसऱ्यांना कसं काय सांगू शकता, या संदर्भातची आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. स्क्रोल अप करू नका, नक्की पहा एंडपर्यंत. ठीक आहे. सगळ्यात पहिलं जे आहे ना, आपलं सायलेंटली इन्कम आपण कसं कमवू शकतो आणि कसं ते लोकांना सांगू शकतो, त्याचे मार्ग जे आहेत ते 7 स्ट्रीम्स आहेत. ओके. प्रायव्हसी, इन्कम, सेक्रेसी म्हणजे तुमचं जे काही इन्कम स्ट्रीम आहे, म्हणजे जे काही तुम्हाला मिळकत मिळते, ठीक आहे ना, जसं की पगार आहे किंवा बाकी काही गोष्टी आहेत, तुमच्या जे काही इन्कम स्ट्रीम्स असतील, त्या तुम्ही कोणाला रिव्हील करू नका, कोणाला सहसा सांगू नका. त्या सिक्रेसी मेंटेन करा. त्याची पॉवर खूप वेगळीच असते, त्याची ताकद शक्ती आहे ना खूप वेगळी असते. ती लपवून ठेवणं खूप गरजेचं असतं, सगळ्यांना रिव्हील करणं गरजेचं नसतं. ठीक आहे ना. तर मला तर एक माहिती आहे, आपल्या मराठी माणसामध्ये एक म्हण आहे की मुलीचं वय आणि मुलाचा पगार हा सहसा कोणाला सांगू नये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हॅव एमर्जन्सी कॅश. ठीक आहे. एमर्जन्सी कॅश असणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला कोणती काही अपॉर्च्युनिटी आली किंवा काही तुमच्याकडे स्वतःकडे कॅश असेल, ठीक आहे ना, एक्स्ट्रा, तर तुम्ही कोणतीही संधी आली तर तुम्ही ती ग्रॅब करू शकता. ठीक आहे ना. ही तुमच्याकडे कॅश असणं गरजेचं असतं. ठीक आहे. नसेल तर तो मी क्रिएट कसं करणं, ही व्हिडिओ मी मागे दिलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता की कसं तुम्ही तुमची इन्कम स्ट्रीम मिळवू शकता. ठीक आहे. इन्कम कसं मिळवू शकता. ठीक आहे. सो कॅश असणं गरजेचं आहे एमर्जन्सी च्या वेळेस. जसं काही काही तुम्हाला एमर्जन्सी वगैरे आली, त्यासाठी तुम्हाला कॅश असणं गरजेचं असतं. एमर्जन्सीला आपण कुठे धावपळ करणार ना, आपत्कालीन वेळेत कुठे धावपळ करणार. यासाठी कॅश असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट जी आहे, एक्सपेन्स लेस दॅन 30%. तुमचे जे खर्च आहेत ना, ते 30% कमी असले पाहिजेत. समजा माझी 1 तारखेला सॅलरी आली, जवळ-जवळ 25,000 ते 30,000 जे काही सॅलरी असेल किंवा जे काही मी तुम्हाला एक आकडा, एक अंदाजे सांगितला, त्यामधले 10,000 ते 12,000 माझे खर्च झाले. बाकी जे काही मी 8,000 ते 10,000 जे आहे ना, ती सेव्ह केली. म्हणजे 20% जे आहेत ना, ते तुम्हाला सेव्ह केले पाहिजे. ठीक आहे. सो 30% पेक्षा तुमचं इन्कम, जे एक्सपेन्सेस असले पाहिजे, खर्च असले पाहिजे, आणि 20% ती तुमची सेव्हिंग असली पाहिजे. ठीक आहे. यामध्ये एक पॉईंट राहिला, तुमच्या नेटवर्क. हॅव एमर्जन्सी कॅश म्हणजे तुमच्या नेटवर्थ, तुमच्या जे काही इन्कम स्ट्रीममधलं 1 ते 5% तुम्हाला सेव्ह करायचं आहे. ओके. तिसरी गोष्ट झालेली आहे. चौथी गोष्ट ही आहे, लर्न टॅक्स कोड. म्हणजे तुम्ही जर कोणता टॅक्स पे करता, आपण प्रत्येक गोष्टीवर टॅक्स पे करतो, वस्तूंवर किंवा इन्कमवर किंवा जे काही असेल तुमचे इन्कम स्ट्रीम्स, त्यावर तुम्ही टॅक्स पे करता गव्हर्नमेंटला. जसं की एखादं एक्झाम्पल घेतलं तर GST आहे ना, गुड सर्व्हिसेस टॅक्स. आपण प्रत्येक वस्तूवर आपण किंवा सेवावर टॅक्स पे करतो. सो ह्या टॅक्सवर आपल्याला काय सेव्ह, लर्न टॅक्स कोड म्हणजे काय, जे काय आपण टॅक्स पे करतो, ITR वगैरे भरतात जे लोक, त्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःची कल्पना तुम्हाला स्वतःलाच करायची आहे की कसं तुम्ही तुमचा टॅक्स वाचू शकता. जसं की मी भाड्याने राहतो, माझ्या आईवडिलांच्या घरात. समजा मी मुद्दामून मी सांगू शकतो गव्हर्नमेंटला की मी भाड्याने राहतो, माझे हे ॲग्रीमेंट आहे, अशा प्रकारे. सो हे काही वेगवेगळे टॅक्स कोड आहेत. म्हणजे हे सेव्ह करण्याची तुमची जी कल्पना आहेत, ते तुम्हाला CA किंवा बाकी काही कंपनीज वगैरे जे काही आहे, ते तुम्हाला गायडन्स देऊ शकतं या संदर्भात, की कसं तुम्हाला तुमचा टॅक्स कोड, टॅक्स वाचवायचा आहे. ठीक आहे. या संदर्भातल्या गोष्टी. त्यानंतर आहे 5वी गोष्ट, यूज डेब्ट लोन लाईक रिच पीपल. म्हणजे श्रीमंत माणसं जसे लोनला चांगल्या प्रकारे युटिलाइज करतात, जसं वापरतात. म्हणजे आपण काय करतो, लोन घेऊन गॅजेट्स, मोबाईल, लॅपटॉप किंवा बाकीच्या गोष्टी काही या लोनवर घेतो. पण मोठी जी श्रीमंत लोकं, ती काय करतात, लोन घेऊन प्रॉपर्टीज घेतात, गोल्ड घेतात किंवा शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, भरपूर काही गोष्टी आहेत. क्रिप्टोकरन्सीज आहे किंवा नॉर्मल जे काही आपण स्टॉकिंग वगैरे करतो, स्टॉक्स करतो. ठीक आहे ना, स्टॉक्स बाय वगैरे करतो. जसं की ते तर खूप मोठा विषय आहे. ठीक आहे. शॉर्ट टाईम, लाँग टाईम जे काही म्युच्युअल फंड्स, SIP, या सगळ्या गोष्टी आहेत, शेअर्स वगैरे. ठीक आहे ना. सो हे जे लोन्स वगैरे आहेत, हे तुम्हाला त्या लोन घेऊन ते युटिलाइज करता आलं पाहिजे श्रीमंत लोकांचं. ठीक आहे. तर तुमचा पैसा पैशाला लावून काम करतो. म्हणजे पैसा पैसे को खींचता है, इस तरीके का वो एक एक्झाम्पल. ठीक आहे. एमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्यावर काही आपत्कालीन एखादी गोष्ट आली, जसं की तुम्हाला काही हॉस्पिटॅलिटी इमर्जन्सी आली किंवा काही गोष्टी, बाकीच्या काही गोष्टी असतील, ती जर इमर्जन्सी आली, त्यासाठी एमर्जन्सी फंड असावा गरजेचा आहे. जसं की एखाद्या वेळेस काही लोकांचा जॉब जातो. भरपूर लोकांना US कंपनी असेल किंवा मल्टीनॅशनल कंपनीज असतात, त्यांना अचानकपणे भरपूर नंबर्स, जास्त क्वांटिटीमध्ये लोकं कमी केली जातात. अचानकपणे तुम्हाला उडवलं जातं जॉबहून. ठीक आहे ना. सो अशा वेळी काय करावं, 6 ते 7 महिन्यापूर्वीच पर्यंतचा आपला जे काय आहे ना, सेव्हिंग्ज किंवा इन्व्हेस्टमेंट असायला हवं. कारण एमर्जन्सी अशी आली तर तुम्ही काय कराल. ठीक आहे ना. तर ती तुम्हाला एमर्जन्सी फंड असणे गरजेचं आहे. मल्टिपल इन्कम स्ट्रीम्स म्हणजे जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, कंटेंट क्रिएशन किंवा SIP इन्व्हेस्टमेंट्स आहे है ना. SIPs, म्युच्युअल फंड्स किंवा LICs जे काही असतील. तुमचा जॉब आहे. ठीक आहे ना. बाकी काही इन्कम सोर्सेस आहेत. जसं की मी माझं एक साधं उदाहरण देतो. माझ्या आई-वडिलांनी काही झाडं लावलेली आहेत. सो त्यावरही माझं इन्कम आहे. ठीक आहे ना. सो ही जी झाडं आहेत ना, त्यातून मला जे काही उत्पन्न मिळतं, तीही एक इन्कम स्ट्रीम आहे. सो इन्कम स्ट्रीम खूप प्रकारचे असतील. जवळ-जवळ 7 ते 8 प्रकारची इन्कम स्ट्रीम तुमच्या जवळ असली पाहिजे. तुमच्या माइंडमध्ये असले पाहिजे, की फ्युचरमध्ये मला काय-काय प्रकारे, कशा-कशा प्रकारे इन्कम
तुम्ही जनरेट करू शकता. ठीक आहे ना? या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या 7 पॉइंट्स आहेत. त्या तुम्ही लक्षात ठेवा. यावर काम करा. तुम्हाला नक्कीच त्यामध्ये यश मिळेल आणि याच्यावर तुम्ही काम करून तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट्स किंवा बाकीच्या गोष्टीज आहेत, ठीक आहे ना? सायलेंटली इन्कम कसं कमवू शकता, हे ह्याचे सगळे पॉइंट्स आहेत. ओके. थँक यू. विश यू ऑल द बेस्ट.